हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सुमीज किचन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत चमचमीत असा अंडा पराठा. तर अशाच नवीन नवीन आणि युनिक रेसिपीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वप्रथम एक वाटी घेऊया व त्यामध्ये एका चाकूने 2 अंडे फोडून घेऊया. आता त्यामध्ये आपण घालूया थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो व कोथिंबीर व थोडी आपल्याला लागेल एवढी हिरवी मिरची घेऊया. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट करायचं आहे त्या प्रमाणाने आपल्याला इथं हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. व यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, कारण हे कांदा, टोमॅटो, मिरची व मीठ हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं जास्त असं चांगलं हलवून घ्यायचं. मस्त असं फेटून घेतलेलं आहे आपण इथे. आता इथे आपण गव्हाच्या पिठाचा उंडा घेतलेला आहे. जास्त मोठा नाही घ्यायचा, आपला एक मीडियम छोटा साईजचा घ्यायचा, कारण जितकी होईल तितकी आपल्याला चपाती बारीक लाटायची आहे. असं बारीक लाटली पातळ मस्त अशी खुसखुशीत लागतो आपल्याला अंडा पराठा. त्यामुळे जेवढी होईल तेवढ्याला आपल्याला बारीक लाटायची आहे. त्यामुळं मीडियम साईजचा छोटासा असा उंडा घेऊया. आता याची आपण छान अशी चपाती लाटून घेऊया. जितकी छान होईल तितकी अशी पातळ लाटून घ्यायची. आता आपली इथं मस्त अशी चपाती लाटून झालेली आहे. आता इथे आपण एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपण ही लाटलेली चपाती टाकून देऊया. अशी मस्तपैकी टाकून दिलेली आहे. तेव्हा आपल्याला एका बाजूने चपाती ही कच्ची ठेवायची आहे व एका बाजूने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आता इथे आपण दोन्ही साईडने चपातीला छान असं तेल लावून घेऊया. तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता, पण मला जास्त तूप आवडत नाही म्हणून मी ते तेल लावलेलं आहे. जरा जास्तच लावायचं आहे, ज्याने खुसखुशीत राहील. छानपैकी असं तेल लावून घेतलेलं आहे, कारण भाजलेल्या साईडने आपल्याला अंड्याचे बॅटर टाकायचं आहे व जी कच्ची साईड आहे ती खाली टाकायची आहे. म्हणजे अंड्याचं बॅटर सेट होऊपर्यंत जी कच्ची साईड आहे ती जळाली नाही पाहिजे, त्यामुळे आपल्याला ते कमी भाजायचे आहे. आता आपण गॅस पूर्णपणे लो करून घेऊया. त्यावर हे अंड्याचं बॅटर टाकून घेऊया व एका चमच्याने व्यवस्थित असं पांगून घेऊया, जेणेकरून पूर्ण चपातीवर अंड्याचं बॅटर सेट होईल. आता हे बॅटर 1-2 मिनटं गरम होऊन देऊया आणि गॅसची फ्लेम फुल करूया. आता तुम्ही पाहू शकता हे अंड्याचं बॅटर छान असं मस्त सेट झालेलं आहे. आता आपण चपाती उलटून घेऊया व 2 मिनिट हे खालचं अंड्याचं मिश्रण चांगलं भाजून घेऊया व ते पण उलटून घेऊया. व छान असं चांगलं भाजलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण तेल लावून घेऊया. परत थोडंसं उलटून घेऊया. दोन्ही साईडनी छान असं तेल लावून घेऊया. तर फ्रेंड्स, आपला तयार आहे कुरकुरीत असा अंडा पराठा. तर हा अंडा पराठा तुम्ही रोल करून पण खाऊ शकता किंवा असा कट करून पण खाऊ शकता. व आपल्या लहान मुलांना रोल केलेला पराठा तर खूपच आवडतो. तर तुम्हाला हा आपला अंडा पराठा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.